नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी 1-to-1 संवाद, चुका सुधारण्याचा सल्ला। लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही। महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली। राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले। महाराष्ट्रात भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागले। राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेतली। राज्यातील पराभवाची कारणे महायुतीकडून जाणून घेतली जात आहे। नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राची पराभवाची कारणे जाणून घेतली। एनडीएच्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांकडून राज्यातील पराभवाची कारणं जाणून घेतली। एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राज्यात महायुतीला कुठे फटका बसला याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं। राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती मोदींना दिली। राज्यातील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याचे देखील सांगण्यात आले। विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे। केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागेवर विजय मिळाला? देश पातळीवरील समीकरणात इंडिया आघाडीला 232 तर इतरांना 17 जागेवर विजय मिळाला। महाविकास आघाडी 30, महायुती 17 तर अपक्ष 1 एवढे महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल आहे। महायुतीमधील पक्षीय बलाबल ते म्हणजे भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 एवढे आहे। महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 जागा मिळालेल्या आहेत। येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।